कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक, निवडणूक सरली, सरकार कर्जमाफी विसरली, पोस्टर हाती घेत विरोधकांचं विधिमंडळ पायऱ्यांवर आंदोलन. सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याला अटक झाली, ही अत्यंत चांगली बाब. त्याने चूक केली आहे त्यासंदर्भात अटक, आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. आकांचा आकाश शोधला तसा खोक्यांचा बोका शोधा, खोक्याच्या अटकेवरून विजय वडट्टीवारांचा टोला. जाहीरनाम्यात नमूद केलं होतं 2100 रुपये देणार, आता म्हणतायत अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात. लाडकी बहिणींच्या अनुदान रकमेवरून रोहित पवार आक्रमक. आपल्याला समज द्यायचं कारण काय, आपण भाजपा सोडून इतर पक्षांचा प्रचार केलेला नाही. पंकजा मुंडेंनी पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्यांचा प्रचार केलाय. सुरेश धस यांनी टीका करत पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करण्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी सुरेश धस यांना समज द्यावी, पंकजा मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी. राष्ट्रीय नेता असूनही धस यांच्याकडून आपल्यावर सातत्याने थेट आरोप, पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. भाजपाचे नेते एकमेकांच्या विरोधात भांडायला लागलेत, पुढील 5 वर्षात हे एकमेकांचे कपडे फाडतील. आमदार रोहित पवार यांची भाजपच्या नेत्यांवर टीका. पीओपी मूर्तीबाबत शास्त्रज्ञ पुरावे आणणार आहेत, त्यानुसार पीओपीसाठी परवानगी मागू, मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. आदित्य ठाकरे यांच्या भेटीदरम्यान काही पर्यावरणाचे मुद्दे मांडलेत. मुंबईतील वायू प्रदूषण, हवेची गुणवत्ता यावर चर्चा झाली. आदित्य ठाकरेंच्या भेटीवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे यांना विनंती आहे, याला त्याला बोलायला लावण्याऐवजी स्वतः समोर येऊन बोला, खोका बोका सगळे सापडतील. सुरेश धस यांचा टोला. बीड संदर्भातले अनेक व्हिडिओचे जे व्हायरल आहेत ते जुने आहेत. सरकार या संदर्भात सक्रियपणे काम करत आहे. पोलीस देखील या संदर्भात काम करत आहेत. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. आम्हाला सरकारला अडचणीत आणायची गरज नाही. एक दिवस नितेश राणे सरकारला अडचणीत आणतील. मल्हार मटण म्हणजे काय, मल्हारराव फक्त मटण खात होते का? भाजपाने पक्षाचा भाट म्हणून नितेश राणेंना सोडले असावे, विजय वडट्टीवार यांची टीका. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं विधान भवन परिसरात अनोखे आंदोलन. बनावट पनीर घेऊन विधिमंडळात केला प्रवेश. भेसळयुक्त पनीर दिले तर फक्त मिस ब्रँडिंग एवढीच कारवाई होते. मागे सरकारने जन्मठेपेची शिक्षा करू असं सांगितलं होतं, पण तसे काहीच झाले नाही. कायद्यात तरतूद करावी लागेल, पाचपुतेंकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित. 2100 रुपये देण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही याची काळजी आमचे सरकार घेईल, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. मदरहुड हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम, 300हून महिला पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि डीसीपी रश्मी नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती. गोंदियामधील अपूर्ण टाकीचं काम पूर्ण करा, परसोडी गावकऱ्यांची मागणी. ग्रामसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. वाशिम जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घटली आहे. 210 विहिरी अतिग्रहण करण्याचे प्रस्तावित, तर 3 गावात 3 विहिरींचे अधिग्रहण पूर्ण. मंगळवार ठरला यंदाचा सर्वात उष्ण दिवस. सांताक्रूजमध्ये 39 अंश तापमानाची नोंद. मंगळवारी मुंबई आणि परिसरातील तापमानात अचानक वाढ. आजही उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज. रत्नागिरीकरांचे विमानतळाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार. रत्नागिरी विमानतळावर प्रवासी टर्मिनलचे काम वेगाने सुरू. विमानतळासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून 147 कोटींचा निधी. जात वैधता प्रमाणपत्र केले नसल्याने सिल्लोड तालुक्यातील सरपंच पदासह एकूण 70 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश. आरक्षित जागेवर सरपंच पदाची धुरा सांभाळणाऱ्यांना झटका. ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ. मध्यरात्री स्वारगेट बस स्थानकातील वीज गायब. डेपो काळोखात, तर महिला प्रवाशांची सुरक्षा धोक्यात. यामुळे एसटी प्रवाशांचे हाल. मालेगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी आयपीएस तेगबीर सिंग संधू यांची नियुक्ती. हिंदू मुस्लिम अशी संरचना असलेल्या मालेगावचा मोठा समतोल राखण्याची विशेष मोठी जबाबदारी.
यवतमाळचे नवे जिल्हाधिकारीपदी विकास मीना यांची नियुक्ती. विकास मीना हे संभाजीनगरात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील आर गावात रहिवासी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर. गावातून हनुमान मंदिरात शिरला बिबट्या, यामुळे भीतीचं वातावरण. परभणीमध्ये निराधार विधवेची झोपडी दुरुस्ती करून दिलं. उदरनिर्वाहाचं साधन भेट. तांदूळवाडीमध्ये HARC संस्थेने राबवला सामाजिक उपक्रम. मागील काही दिवसांपासून अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढीमधील यात्रा चांगली चर्चेत आली आहे. मुस्लिम व्यापाऱ्यांना यात्रेदरम्यान बंदी घातल्याने वाद निर्माण. सरपंच संजय मरकड यांनी यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील 719 ग्रामपंचायत सदस्यांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर. मतदार यादी जाहीर होताच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार. सांगलीतील कृष्णा नदीतील मासे मृत्यूच्या घटनेची प्रदूषण महामंडळाकडून दखल. पाण्याचे नमुने घेत संबंधितांच्यावर कारवाईचा इशारा. प्रदूषण महामंडळाचे अधिकारी विद्यासागर किल्लेदार यांचं स्पष्टीकरण. हिंगोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मिशन निपुण भारत हा उपक्रम सुरू केलाय. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या केल्या सूचना. होळी सणाच्या निमित्ताने नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करू नये. अनधिकृत वृक्षतोड झाल्याचे आढळले तर याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात येईल. मुंबई महानगरपालिकेकडून इशारा. मुंबईत रस्त्यावरील धुलीकण साफ करण्यासाठी महापालिकेने स्पिनिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. पालिकेच्या घनकचरा विभागाचा निर्णय. 12 ते 15 स्वीपिंग मशीन पावसाळ्यानंतर पालिकेच्या सेवेत दाखल होणार. अमरावतीच्या नेरपिंगळाईमध्ये संत गुलाबपुरी महाराजांची 101वी पुण्यतिथीच्या निमित्ताने लाखो भाविक नेरपिंगळाई गावामध्ये दर्शनासाठी दाखल. भाविकांनी घेतला पुरणपोळीच्या महाप्रसादाचा लाभ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशस सर्वोच्च पुरस्कार. पंतप्रधान मोदी ठरले सन्मान मिळवणारे पहिले भारतीय. तर मोदी सध्या 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकाच दिवशी 171 रुग्णांना मदत. एकाच दिवशी सुमारे 1.5 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याची माहिती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्विलिपीतील राजमुद्रेचं आज अनावरण. राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण. मोडी यांनी देवनागरी लिपीत केलेल्या राजमुद्रेचं अनावरण. मनोज जरांगेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. धनंजय मुंडे यांच्या विरोधात तपास यंत्रणेकडे 100% पुरावे. मनोज जरांगेंचा दावा. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना चालू करता येतील. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचं वक्तव्य. कदम यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता. नितेश मेश्राम मृत्यू प्रकरणी SIT चौकशीची शिफारस. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची माहिती. काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उडगे यांचा राजीनामा. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून दिला राजीनामा. मुंबईत ठाकरेंची शिवसेना आक्रमक. योग्य पद्धतीने नालेसफाई याबाबतची कामे होत नसल्याने ठाकरेंची शिवसेनेचे विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढत नालेसफाई कामांची पाहणी. 2 दिवसात कामे झाली नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा. सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली 2 महिन्यात काढण्यात येईल. आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांचा विश्वास. 2 दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपलाय. रंगाची उधळण करण्यासाठी नागरिक उत्साहित. बाजारपेठाही अनेक रंग खरेदी करत असल्याची माहिती. होळीच्या सणानिमित्त यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये विविध प्रकारच्या रंग पिचकाऱ्या मुखवटे व्यापाऱ्यांनी विक्रीला आणल्या आहेत. धुळ्यात रंगपंचमी उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध शहरातून नागरिक धुळ्यात होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारी डोलची चर्चेचा विषय. डोलचीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. होळी धुळवडीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन सतर्क. लोकलवरती फुगे फेकणाऱ्यांवर पोलिसांचा विशेष वॉच. यावर रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करणार.
रंगपंचमीच्या सणानिमित्त विविध प्रकारच्या रंगांसोबत पिचकारी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये दाखल. कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात. शिमगोत्सवात संकासुराचं आकर्षण. संकासूर हा होळीच्या आगीतून आणि निखाऱ्यातून धावत असतो. हा खेळ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्याला 20 मार्चपासून प्रारंभ. यात्रेच्या वारकऱ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी. चिपळूण तालुक्यातील तिवरे गावातील व्याघ्यांबरी देवीच्या जत्रोत्सवाला सुरुवात. पंचक्रोशीतील देवींच्या पालख्या या जत्रेमध्ये सहभागी होतात. मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी उपस्थित. अरण्य सिद्धेश्वर देवाची यात्रा. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार. शेवटच्या दिवशी भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये भाविक भंडाऱ्यात रंगून गेले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे श्री परमेश्वर देवस्थानची यात्रा सुरू. यात्रेमध्ये कुस्तीचं आयोजन. कुस्तीचा थरार पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती. नागपुरातील प्रसिद्ध असलेल्या पोद्दारेश्वर राम मंदिराला 103 वर्ष पूर्ण. या निमित्ताने पोद्दारेश्वर राम मंदिराला आकर्षक रोषणाई तसेच दिवे लावून संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांनी प्रज्वलित. मागील काही महिन्यांपासून बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. यंदा 627.40 हेक्टर क्षेत्रावर पेरणी ही कमी. शेतकरी हवालदिल. हिंगोलीच्या वसमत हळद बाजार समितीमध्ये नवीन हळदीची आवक सुरू. बाजार समितीमध्ये 2000 क्विंटलची आवक. बाजारात हळदीला 12,300 रुपये क्विंटल भाव. शेतकरी भाववाढीच्या प्रतीक्षेत. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आजी माजी संचालकांच्या मनमानी कारभाराला चाप. बेकायदेशीर आणि नियमबाह्य पदभरती अखेर रद्द करण्यात आली. नियमबाह्य पदभरती अखेर रद्द करण्याची नामुष्की संचालक मंडळावर ओढावली आहे. पीएम किसान योजना या नावावर बनावट ॲप. सायबर चोरट्यांकडून बनावट ॲप तयार. अनधिकृत ॲप्समुळे बँक खात्यातील आर्थिक फसवणुकीची शक्यता. वाशिम बाजार समितीमध्ये 11 फेब्रुवारीपासून चिया खरेदी सुरू. तब्बल 2200 क्विंटल चियाची आवक. बाजारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी. उन्हाचा पारा वाढल्याने परभणी बाजारपेठेत माठ विक्रीसाठी दाखल. जिंतूर शहरात माठांची आवक वाढली. परभणीच्या जिंतूर तालुक्यात अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाच्या वतीनं आंदोलन. बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाचे थडगे हटवावे या मागणीसाठी सांगलीमध्ये हिंदू एकता संघटनेच्या वतीनं आंदोलन. औरंगजेबाच्या पोस्टरला जोडे मारून हिंदुत्ववादी संघटनेकडून नोंदवला निषेध. परभणीच्या सोनपेठमध्ये 22 साखर कारखाना विरोधात शेतकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन. 7 ते 8 हजार शेतकऱ्यांकडून 25,000 रुपये घेऊन कारखान्याकडून सभासद न केल्याने आंदोलन. अमरावती बँक विकास आघाडीकडून सहनिबंध कार्यालयासमोर धरणे आंदोलन. अमरावती शिक्षक बँक संचालक मंडळ बरखास्त करा या मागणीसाठी आंदोलन. जालन्यात भिक्खू संघाच्या वतीनं मुक्ती आंदोलन करत क्रांती मोर्चा. बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सोलापूर विकास मंचच्या वतीनं आंदोलन. विमान सेवा नियमित पाणी आणि पुरवठा आयटी पार्क अशा विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सोलापुरात आंदोलन. लातूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन. शहरातील अनधिकृत कत्तलखाने बंद करावेत या मागणीसाठी आंदोलन. सोलापुरातील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजनी आंदोलन. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. साताऱ्यात रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण. शहरासह जिल्ह्यामध्ये चक्री जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने ते बंद करण्याच्या मागणीसाठी उपोषण. साताऱ्यात पाणी बचाव समितीच्या वतीनं सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर आंदोलन. धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीने सोडण्यात आलेले पाणी तात्काळ बंद करावे या मागणीसाठी मांडला ठिय्या. यवतमाळच्या दिग्रस नगर परिषदेवर हजारो नागरिकांचा घागर मोर्चा. दिग्रस शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचा संताप व्यक्त. पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी घागर मोर्चा.
परभणीच्या उपपरिवहन कार्यालयात सुरू असलेला भ्रष्टाचार बंद करण्यासाठी सत्याग्रह आंदोलन. ऑल इंडिया युथ फेडरेशनकडून उपप्रादेशिक कार्यालयात आंदोलन. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ठेकेदारांकडून ठाणे अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा. 68 कोटींचा निधीतून 45 कोटी ठाणे तर फक्त 23 कोटी निधी पालघर जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आलाय. यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला मोर्चा. माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर जागर गोंधळ आंदोलन. बारामतीतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या वतीनं आंदोलन. नाशिकच्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळं ठोकत शेतकऱ्यांकडून आंदोलन. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांची देणे थकल्याने शेतकरी संतप्त. मालवण चिवला बीच येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी चोरले मासे. मच्छीमारांकडून पर्यटकांना चोर. वर्ध्यातील दुचाकी चोरट्यांना सेवाग्राम पोलिसांकडून अटक. वाशिम जिल्ह्यातील 2 चोरटे जेरबंद. सेवाग्राम पोलिसांची मोठी कारवाई. रत्नागिरीमध्ये एलईडी लाईटने मासेमारी करणाऱ्या नौकेवर मत्स्य विभागाची कारवाई. एलईडी लाईट सहित नौका जप्त. छत्तीसगड राज्यातून गोंदिया जिल्ह्यातील देवरी राष्ट्रीय महामार्गावर ट्रकसह 46,33,400 रुपयांचे तंबाखूजन्य पदार्थ जप्त. पोलिसांची कारवाई. गोंदिया शहर पोलिसांची अतिक्रमण दुकानदारांवर कारवाई. रस्त्यावर दुकानं थाटल्यामुळे कारवाई करण्यात आली. गोंदिया न्यायालयात भरावा लागणार दंड. अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरात लग्न समारंभासाठी आलेल्या नातेवाईक महिलेने लग्न घरातूनच चोरले दागिने तर चोरी केलेले सोन्याचे दागिने तोफखाना पोलिसांनी केले हस्तगत. नागपूरच्या धंतोली परिसरातील रुग्णालयाला धमकी. रुग्णालय गॅस सिलेंडरच्या वाहनाने उडवण्याची धमकी. नागपूरच्या धंतोली पोलिसात तक्रार दाखल. नाशिकच्या देवळा तालुक्यातील ऐतिहासिक कांचन किल्ल्याला लागली आग. आगीत किल्ल्यावर असलेले संरक्षित गवत तसेच लहान मोठे वृक्षराजी जळून खाक. लांजा तालुक्यातील आगरवाडी देवराईत बागेला आग. 3 बागायतीदारांचे नुकसान. काजू, खैर आणि ऐन झाडे जळून खाक. काही महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आलेल्या आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह केली अटक. प्रवीण उर्फ गोलू अशोक वर्मा असं आरोपीचं नाव. सांगलीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक. 75,000चा 3 किलोचा गांजा पोलिसांनी जप्त केला. महात्मा गांधी चौकी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातल्या विसापूर जंगलात वन्य प्राण्यांच्या शिकारीचं प्रकरण उघडकीस. शिकारीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक तर 3 संशयित आरोपी फरार. अमरावतीत पत्रकार परिषदेमध्ये मुदत संपलेले ताक पिल्याने पत्रकारांना झाली विषबाधा. 4 पत्रकारांना केले उपचारासाठी दाखल. बसमध्ये चढताना एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लंपास केली. पोलिसांची अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. उल्हासनगरात ज्वेलर्सच्या दुकानात एका चोराने सोन्याची अंगठी काढून त्या ठिकाणी बनावट अंगठी ठेवली. चोरी सीसीटीव्हीमध्ये चित्रित. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळून नेलं. चिमुरडीवर अत्याचार. मालेगाव पोलिसांकडून अटक. यवतमाळमध्ये महिलेकडून देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस जप्त. स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या इस्माने जेवणाच्या वादात केला महिलेचा खून. आरोपी लखन पिलावण विरुद्ध आर्णी पोलिसात गुन्हा दाखल. वाशिम शहर आणि परिसरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी वाशिम पोलिसांची मोठी कारवाई. 40,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. 4 अट्टल चोरट्यांना अटक. किरकोळ वादातून पत्नीची दगडाने ठेचून केली हत्या. आरोपी विरोधात 302 अंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांकडून शोध सुरू. जम्मू काश्मीरमध्ये पाऊस सुरूच. डोडा शहराला पावसाने झोडपले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.